नमस्कार विद्यार्थी मित्रों, न्यू चैप्टर सेकंड पार्ट पॅरलल लाईन्स खूप अत्यंत महत्त्वाचा चॅप्टर आहे. पहिला चॅप्टर थोडं दुर्लक्ष झाला असेल तरी एखाद्या वेळेस चालेल, पण दुसरा चॅप्टर खूप महत्त्वाचा आहे नॉलेजच्या दृष्टीने. हा चॅप्टर पुढचा ट्रायंगल, क्वाड्रिलॅटर आणि सर्कल खूप जॉमेट्रीच ही आहे. हे ज्याला समजते त्याला जॉमेट्री समजली. थेरम प्रूफ द्यायच्यात आपल्याला. ह्या चॅप्टर मध्ये आपल्याला 5-6 थेरम बघायचे आहेत आणि त्याच्यावरच्या प्रूफ सुद्धा द्यायचे आहेत. हे समजणं गरजेचं आहे. हळूहळू समजायला लागून प्रयत्न केला पाहिजे. आपण पॅरलल लाईन्स म्हणजे काय 8th स्टँडर्डला भरपूर झालंय. तर आपल्याला माहित आहे दोन लाईन कोणत्या, दोन लाईन जर परस्परांना छेदतात आपण त्याला इंटरसेक्टिंग लाईन म्हणतो. आणि जर इंटरसेक्टिंग नसतील तर त्या दोन काय असतात, पॅरलल असतात. दोनच कंडिशन असू शकतात. ओके, दोन लाईन एकमेकांना एक तर त्या इंटरसेक्टिंग असतात किंवा पॅरलल असतात, दोन्ही कंडिशन आहेत. मग मी दोन लाईनला दोन किंवा दोन पेक्षा लाईनला एखादी लाईन जर डिफरंट डिस्टिंक्ट पॉइंट मध्ये जर छेदत असतील तर तिला आपण ट्रान्सव्हर्सल म्हणले, छेदिका. मग त्या दोन लाईनी पॅरललच असतात असं नाही. एनी टू लाईन बघा, मुद्दाम मी तुम्हाला अशी दाखवतो. ह्या पॅरलल असायच नाही, पण त्या दोघीला एक लाईन जेव्हा छेदते किंवा तीन लाईनला एक लाईन छेदते, ह्या तिघीच्या बाबतीत एन आणि पी लाईनला आपण तिघीच्या बाबतीत काय म्हणतो, आपण ट्रान्सव्हर्सल म्हणतो. लक्षात घ्या. मग एल एम एन ह्या लाईनी पॅरलल असतील किंवा नसतील चालतात, काही फरक पडत नाही. त्या कंडिशन आपण नंतर बघू. पॅरलल असल्यावर काय असतं आणि नॉन पॅरलल असल्यावर काय असतं. पुन्हा पहिल्यांदा सांगतो, ट्रान्सव्हर्सल म्हणजे काय, जी लाईन दोन किंवा तीन किंवा दोन पेक्षा जास्त किती रेषांना भिन्न बिंदू छेदत असतात तिला आपण ट्रान्सव्हर्सल म्हणलेले. 8th स्टँडर्डला ऑलरेडी सगळं झालेलं आहे. मग अशा ट्रान्सफर आपण दोन लाईनचा अभ्यास करू सध्या तरी. पॅरलल लाईन कशाला माहिती, ज्या दोन लाईनी परस्परांना छेदत नाहीत आणि एकाच प्लेन मध्ये असतात त्याला आपण पॅरलल लाईन म्हणतो. in a same plane two line do not intersect each other is called parallel line. आणि जर दोघे एकमेकाला छेदतात त्याला काय, इंटरसेक्टिंग लाईन म्हणतो. आपण नंतर बहुत पॅरलल लाईनचा अभ्यास. पण दोन लाईनी पॅरललच असावेत असं काही नाही. हे एन या लाईननी ट्रान्सव्हर्सल लाईन एल आणि एम पॅरललच आहे असं म्हणत नाही. आणि त्याची एन ही कोण आहे, ट्रान्सफर. त्याच्यामुळे काही अँगल्स तयार झाले. किती अँगल्स तयार झाले, 1 2 3 4 5 6 7 आणि 8. ह्या 8 अँगलचं रिलेशन, 8 अँगल तयार झाले, त्यांचं रिलेशन आपल्याला बघायचं. त्याच्यामुळे वेगवेगळ्या जोड्या भेटतात आपल्याला. पियर्स ऑफ अँगलच्या जोड्या भेटतात. लक्षात घ्या आपल्याला. त्यातले आपण मागच्या वर्षी बघितले तर कोणत्या बेरजा, पियर्स ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स. पियर्स ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स त्याच्या जोड्या बघितल्यात आपण. आठवत असं नीट बघा. हे बेसिक माहित असणं गरजेचं, तरच पुढे समजत. नाही तर मग ते आवड वाटायला लागेल सगळं. मी रिपीट करायला, रिकॅप घ्यायला मुद्दाम. ऑलरेडी 8th स्टँडर्डला हे झाले. त्याच्यावर सेपरेट चॅप्टर होता पॅरलल लाईन, त्याच्यावरचे आपण प्रॉपर्टी सुद्धा बघितल्या. पियर्स ऑफ करस्पॉन्डिंग अँगलच्या जोड्या बघितल्या. मग आपण ही एक जोडी बघितली होती, ही आणि एक जोडी होती. अँगल एबीपी and angle BCR. Angle ABP and angle BCR. दूसरी जोड़ी angle APQ and angle ही वरची आणि तरी दुसरी BCS, angle BCS. आता इथली बघू तिसरी, ही आहे अँगल बीपीसी अँड अँगल बीसीडी. आणि लास्ट करस्पॉन्डिंग अँगलच्या पियर्स बघूत आपण. अँगल क्यूबी ही घेऊत आपण. ही आणि ही दाखवतो मुद्दाम तुम्हाला समज. क्यूबीसी अँड अँगल एस सी डी किंवा डीसीएस म्हणलं तरी चालतं.
BCS कसं आहे म्हणा, कोपरा इथे आहे, अँगल कोपरा, कोपरा म्हणायला बरं वाटत नाही म्हणून आपण अँगल म्हणतो. 4 पियर नीट डोक्यात घ्या. हे समजलं की तुम्हाला हा चॅप्टर आणि पुढचा ट्रायंगल हे 2 चॅप्टर समजणं खूप गरजेचं आहे, लक्ष देणं गरजेचं आहे. अँगल ABP आणि दुसरा कोणता घेतला BCR, दुसरा ABQ and angle BCS, angle BPC, sorry, angle BPC, B चुकून नाव झाले ते, angle BCD हे कसे चुकले बघा. तिसरा कोणता अँगल PBC and angle RCD. पुन्हा एकदा चेक करतो आपण, ABP आणि दुसरा कोणता घेतला आपण BCR, दुसरा ABQ BCS, अँगल PBC and angle RCD and angle QBC and angle DCS. करेक्ट. हा अँगल नीट लक्षात घ्या. जोडी चुकून एखादा नाव झाला असं याला करस्पॉन्डिंग अँगलच्या पेयर 4 असतात. तशा दुसऱ्या पेयर्स ऑफ अल्टरनेट अँगल ह्या सुद्धा 4 असतात. पण आपण ते एक्सटेरियर अल्टरनेट अँगल घेत नाहीत, आपण इंटेरियर अल्टरनेट अँगल घेतो जे छेड मध्ये तयार होतात. लक्षात घ्या. हा आणि हा अँगल PBC नीट बघा कुठे तयार होतो. अँगल PBC समजण्यासाठी बघा, अँगल PBC इथं कोपरा आणि हा अल्टर झाला, छेड मध्ये तयार होतो. अँगल PBC and angle BCS एक जोडी आणि अँगल QBC किंवा BCR किंवा QBC and angle BCR करेक्ट. झेड मध्ये तर हा आणि हा कोण तयार झाला आणि उलट्या झेड मध्ये हा एक हा आणि हा अल्टरनेट अँगल आहे. PBC and BCS. सेकंड वन QBC and BCR अल्टरनेट. हा इंटिरियर अल्टरनेट म्हणायचं. एक्सटिरियर अल्टरनेट अँगल सुद्धा कॉन्ग्रुएंट असतात. फॉर युअर नॉलेज हे सुद्धा एक्सटिरियर अँगल ABP नॉलेज साठी सांगतो. अँगल ABP कॉन्ग्रुएंट टू SCD हे एक्सटिरियर अल्टरनेट म्हणायचं बाह्य, आणि अँगल RCD कॉन्ग्रुएंट टू ABQ याला एक्सटिरियर अल्टरनेट म्हणायचं आणि याला इंटिरियर अल्टरनेट म्हणायचं. ते सुद्धा 4 जोड्या इथं 2 तुम्ही टाकू शकता, एक्सटिरियर अल्टरनेट आणि इंटिरियर अल्टरनेट. सी आणि ह्या टाकल्या तरी काही हरकत नाही. कोणत्या ABP अँगल ABP आणि SCD किंवा DCS and angle DCS आणि दुसरं ABQ अँगल ABQ चौथी होती तरी चालते, and angle RCD याला एक्सटिरियर अल्टरनेट म्हणायचं. नीट बघा, मी पुन्हा सांगायलो ह्या एक्सटिरियर अल्टरनेट आहे, महत्वाचे आतल्याच जास्त कामाच्यात लक्षात घ्या. पण माहितीच तो मी सांगायला तुम्ही गेले तर हरकत नाही. म्हणजे अल्टरनेट अँगलच्या 2च म्हणले जातात. फक्त आपण इंटिरियरचा विचार करतो, एक्सटिरियरचा विचार करत नाही. ही आणि ही जोडी एक्सटिरियर अल्टरनेट अँगलची, ही सुद्धा एक्सटिरियर अल्टरनेट अँगलची आहे. पुन्हा एकदा चेक करा, PBC and BCS ही जोडी तिसरी छेड मध्ये, आणि दुसरी QBC and BCR. तिसरी एक्सटिरियर ABP and DCS. कसं आहे मला अँगलचं नाव 3 प्रकारे घेता येतं. अँगल ABQ आणि अँगल RCD हे एक्सटिरियर अल्टरनेट आहेत आणि हे इंटेरियर अल्टरनेट आहेत. लक्षात घ्या. आणि तिसरी जोडी बघायची पियर्स ऑफ इंटिरियर अँगल, आंतरकोन इंटिरियर अँगल्स. सगळं झालेलं पुन्हा रिपीट करायला एवढंच सांगतो मी. ती कोणती नीट बघा, हे
angle PBC, angle PBC, angle PBC and angle BCR. आणि सेकंड जोडी आहे अँगल PBC आणि अँगल BCR आणि दुसरी QBC, अँगल QBC, QBC and BCS, BCS इंटिरियर अँगलच्या पियर जोड्या. करेक्ट. ह्या जोड्या नीट लक्षात घ्या. जसं आपण अपोजिट अँगलच्या पियर बघितल्या, अपोजिट अँगलच्या पियर बघिततात, लिनियर अँगलच्या पियर बघितल्यात, लिनियर स्पियर अँगल्स इन लिनियर पियर बघितल्यात, कॉम्प्लिमेंटरी अँगल्स बघितलेत पियर, ऍडजसंट अँगलचे पियर बघितलेत, पियर भरपूर बघितलेत आपण. लक्षात घ्या अपोजिट अँगलचे पियर, अँगल्स इन लिनियर पियर, ऍडजसंट अँगल याच्या पियर बघितल्यात. तसं अजून पियर जोड्या कोणाकोणाच्या, करस्पॉन्डिंग अँगलच्या, अल्टरनेट अँगलच्या 4, ह्या 4 आणि त्या 2 10 जोड्या झाल्या. इथं तुम्हाला अजून अँगल्स अपोजिट अँगलच्या सुद्धा पियर भेटते आणि इथंच त्याला काही 2 लाईन आवश्यकता नाही, इथं 4 भेटतात. अपोजिट अँगलच्या कोणत्या होत्या, अँगल ABP, अँगल QBC, अँगल ABQ आणि अँगल PBC. अपोजिट अँगलचे सुद्धा लिहायचे असं पियर्स माहित पाहिजे आपल्याला. अपोजिट पियर्स ऑफ अपोजिट अँगल, पियर्स ऑफ अपोजिट अँगल्स, अपोजिट अँगल्स. त्या काही 2 लाईन लागेल, अँगल ABP and angle QBC, angle ABP, ABP and angle QBC, QBC, angle ABP आणि दुसरी अपोजिट अँगलची angle ABQ, angle ABQ and angle PBC, PBC. अपोजिट अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात, आपण प्रूव्ह केले. ABP आणि दुसरा कोणता, QBC. लक्ष द्या, पुन्हा रिपीट बघा. नुसतं व्हिडिओ लावायचा आणि बघत बघायचं झालं म्हणायचं असं नाही. पुन्हा एकदा नीट सांगतो, नीट अभ्यास करा. संधी आहे तुम्हाला, वेळ भरपूर आहे. फार कमी विद्यार्थी लक्ष घालतात, काय करतात माहित नाही, होमवर्क करत नाहीत. MCQ केले पाहिजेत, मी एक्स्ट्रा प्रॅक्टिस केली पाहिजे. नुसतं एक्सरसाइज बघता तर फक्त त्या चॅप्टरचे तुम्ही साक्षर झाला, कळतं का, साक्षर तात्पुरतं यायलंय हे आमच्या लक्षात येते. लक्षात घ्या, तुम्हाला जर खरंच हुशार व्हायचं असेल तर आपला पॅटर्न फॉलो करा, तरच तुम्हाला ते कळलं. माझा विश्वास ठेवा किंवा नका ठेवा, तुमची मर्जी. बियांचा बेजार करते एवढा होमवर्क असतो का? हा पॅटर्न आहे की एक्सरसाइज, एक्स्ट्रा प्रॅक्टिस आणि MCQ आणि दिल्ला पूर्ण होमवर्क. एक्सरसाइज आणि सॉल्व प्रॉब्लेम सुद्धा जर असते तर ते करायचे आणि प्रॉब्लेम सेट. बघा आपले 5 गोष्टीतून आपण जातो. आता सध्या एक गोष्ट होत नाही, ती युनिट टेस्ट होत नाही. तर आपण सांगितलं असं तुम्हाला की सॉल्व प्रॉब्लेम, एक्सरसाइज, प्रॉब्लेम सेट, एक्स्ट्रा प्रॅक्टिस आणि त्याच्यावर टेस्ट, असा एका चॅप्टरचा आपला पॅटर्न असायचा आहे. सध्या एक्झाम होत नाही, त्यासाठी MCQ दिलेत मुद्दामी आणि ते MCQ सोडलेच पाहिजेत मनाने. तिथं सोडायचे, नुसते आन्सर लिहायचे नाही. जिथे ॲनालिसिस असतं तिथं ॲनालिसिस केलं पाहिजे, सोडविले पाहिजे. उलट इंटरेस्टिंग आहे. खोटं सांगितलं जातं, कधी कधी होमवर्क डिलीट केला जातो. असंच होईना, तसंच होईना, समजत न, बोरच होईले, उपयोग होणार नाही. हा पूर्ण पॅटर्न नीट समजा, फरक आहे हा पॅटर्न. नाही तर नुसतं साक्षर होतं, चॅप्टर बघणं, त्याची एक्सरसाइज करणं, तो डॉंकीवर काय झालं तेवढा अभ्यास, तितक्या अभ्यास. आणि आपले MCQ फक्त लेवल 1 चे, लेवल 2, लेवल 3, लेवल 3 ला CBSE पॅटर्न किंवा तुम्ही NCERT म्हणतात, NCERT ऑलिम्पियाडच्या परीक्षा देतात, त्याच्यापेक्षा हार्ड असतात. पण आपण एवढे तरी करावे ती अपेक्षा आहे. म्हणून उगं देत नाही टाइमपास म्हणून. जे रेग्युलर मध्ये होतं तेच करीत होतो, आता तेच करतो. इंटरेस्ट दाखवला पाहिजे, पुन्हा सांगायची, कारण की पूर्ण हेच हे कळालं पाहिजे सगळं. हे एकदा याची पूर्ण आणि त्रासच होत नाही. कोण अपोजिट आहे तिथं, कोण अल्टरनेट आहेत, कोण करस्पॉन्डिंग अँगल आहेत. सर कशा अपोजिट अँगलची पियर वर झाली. आता खालच्या कोणत्या होत्या, BCR, अँगल BCR, अँगल BCR and angle SCD, 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 DCS मला तरी काय हरकत नाही. ही आणि ही जोडी
BCR इकडली घ्या BCS 4 नंबरची अँगल BCS and अँगल PCS जाता RCD अशा अपोजिट अँगलच्या पियर भेटतात. करेक्ट. ह्या पियर नीट लक्ष द्या. जोड्या म्हणजे नवरा बायकोच्या असतात तशा. ओके. तारक मेहतामध्ये कशा जोड्या असतात, पोपटलाला जोडी नाही, तशा जोड्या ह्या. आपल्या जोड्या कोणत्या, करस्पॉन्डिंग अँगलच्या जोड्या. पटकन लक्षात आल्या पाहिजे कोणत्या जोड्या, कोणाची जोडी कोणाला लागली. पियर्स ऑफ अल्टरनेट अँगल्सच्या जोड्या, पियर्स ऑफ इंटिरियर अँगलच्या, पियर्स ऑफ ऑपोजिट, सगळं कळायला पाहिजे. अजून काही जोड्या भेटतात त्या सुद्धा आपण बघू. त्या म्हणजे कोणत्या, त्या म्हणजे अँगल्स इन लिनियर पियर. अँगल्स इन लिनियर पियर 5 नंबरच्या अँगल्स इन लिनियर पियर ही सुद्धा जोड्या पियर्स. करेक्ट. आता त्या कोणत्या होत्या, त्या 8 भेटत्या लक्षात घ्या. पहिली, दुसरी, तिसरी, चौथी. करेक्ट. हा पहिला कोण, दुसरा, तिसरा, चौथा. कारण अँगल ABP, अँगल ABP and अँगल ABQ. अँगल्स इन लिनियर पेयर आहे. हे रेषीय जोडीतील कोण आहेत, रेषीय जोडीतील कोणाची मापाची बेरीज किती असते, 180. दिस इज अझम्पशन. करेक्ट. आपण गृहीत धरले की रेषीय जोडीतील कोणाच्या मापाची बेरीज किती असते, 180 असते. तसेच ABQ, अँगल ABQ and अँगल QBC. तिसरी जोडी अँगल QBC and अँगल PBC. आणि लास्ट वरची जोडी अँगल PBC, अँगल PBC and अँगल ABP. हा लिनियर स्पियरच्या जोड्या कोणत्या घेता येतात. खाली कोणत्या होत्या, BCR 5 नंबरची अँगल BCR and अँगल BCS 6 BCS, अँगल BCS and अँगल SCD 6 7 अँगल SCD and अँगल RCD. and last one 8 नंबरची RCD, अँगल RCD and अँगल कोणती होईल, PCR. एवढ्या जोड्या भेटतील आपल्याला. कधी 2 लाईनला एक ट्रान्सव्हर्सल छेदल्या, 3 लाईनला भेटल्या तर अजून भेटतील. ह्या 2 लाईनी पॅरलल अशा नाहीत. एनी 2 लाईन्स 2 लाईनला एक ट्रान्सफर छेदत असेल तेव्हा होणाऱ्या एवढ्या जोड्या, त्या कॉन्ग्रुएंट कधी असतात त्याच्या कंडिशन आपण नंतर बघू. एवढ्या जोड्या तुमच्या नीट लक्षात आल्या पाहिजेत. हे अँगल आहेत, याची शॉर्टकट सुद्धा आहेत आपल्याला माहित आहे. त्या जोड्या आपण पटपट बघू. तसं सुद्धा लवकर लक्ष आलं पाहिजे. तुम्हाला याच्यावर मी होमवर्क देणार आहे, तुम्ही तो कम्प्लीट करायचा आहे. याच्या शॉर्टकट जोड्या सुद्धा आपण बघणार आहोत. असे दाखले तरी चालतंय. मुद्दा मी आता थोडी लाईन बदलतो, अशी घेतो थोडीशी. ह्या पॅरलल नाही लक्षात घ्या. आणि 2 लाईन आहेत L and M आणि त्याची N ट्रान्सफर. हा A अँगल झाला, B C D E F G and H. आणि मग याची पियर्स ऑफ करस्पॉन्डिंग अँगल, पियर्स ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स कोण होतील मग, A ची कोण होईल, नंबर 1 अँगल A and अँगल E. समजण्यासाठी सोपं आहे, दोन्ही पद्धती चालतात. ते करायचीच आहे, त्याच्यावर मी एक्स्ट्रा प्रॅक्टिस देणार आहे. त्या जोड्या किती झाल्या बघा. पहिल्यांदा 4 आणि 4 10 ह्या 8 18 18 आणि 2 18 आणि 4 22 जोड्या झाल्या जवळपास. तेवढ्या तुम्हाला लिहायच्या. ए इथं आता बघू, AE पुन्हा अँगल B and अँगल F, अँगल D and अँगल H, अँगल C and अँगल G. या 4 जोड्या लक्षात घ्या. A ला E करस्पॉन्डिंग अँगल नीट लक्षात घ्या. B ला F, D ला H आणि C ला G. आता पेयर्स ऑफ अल्टरनेट अँगल्स त्याच्या किती होत्या बघा.
नंबर एक इंटिरियर बघू डी अँड एफ अँगल डी अँड अँगल एफ अँगल सी दुसरी बघू अँगल सी अँड अँगल ई हे इंटिरियर झाले एक्सटिरियर अल्टरनेट कोणते होते अँगल ए अँड अँगल जी आणि अँगल बी अँड अँगल एच आर द एक्सटिरियर अल्टरनेट अँगल्स लक्षात घ्या ए ला जी बी ला एफ बी ला एच आणि डी ची एफ आणि सी ची अल्टरनेट अँगल झाले अपोजिट वेगळे अल्टरनेट वेगळे त्याच्यानंतर इंटिरियर अँगल बघू थर्ड वन पियर्स ऑफ इंटिरियर अँगल्स पियर्स ऑफ इंटिरियर अँगल त्याची जोडी बघूत आपण अँगल डी अँड अँगल ई आणि सेकंड वन अँगल सी अँड अँगल एफ डी आणि ई आणि सी आणि एफ इंटिरियर अँगल्स आहेत लक्षात घ्या त्याच्यानंतर मग अपोजिट अँगल्स सुद्धा पेअर करता येतील आपल्याला पेअर्स ऑफ अपोजिट अँगल करता येतील आपल्याला पेअर्स ऑफ अपोजिट अँगल्स 4 नंबरचं बघू पेअर्स ऑफ अपोजिट अँगल कोण होते त्याचे नंबर 1 अँगल ए ची सी अँगल ए अँड अँगल सी नंबर 2 अँगल बी अँड ई अँगल बी अँड अँगल डी अपोजिट अँगल्स आहेत लक्षात घ्या मागच्या आपण चॅप्टर मध्ये बघितलं होतं अपोजिट अँगल कसे असतात कॉन्ग्रुएंट असतात प्रूव्ह केलं होतं ए कॉन्ग्रुएंट सी आता कॉन्ग्रुएंट म्हणजे पण जोडी आहे ए आणि सी आणि बी अँड डी तसंच ई अँड जी अँगल ई अँड अँगल जी आणि 4 नंबर अँगल एफ अँड एच एफ अँड अँगल एच F and H and E and G are pairs of opposite angle आणि लास्ट बघायची pairs of alter किंवा angles in linear pair च्या जोड्या बघू त्यात नंबर 1 बघू अँगल A and अँगल B दुसरे अँगल B and अँगल C and अँगल D and अँगल D and अँगल E त्याच्या आणि दुसऱ्या चार पद्धतीने अँगल ई अँड अँगल एफ अँड अँगल जी अँड अँगल एच अँगल डी आणि कसं होईल अँगल ई अँड एफ नाही एफ अँड जी पहिल्या कॉलम मध्ये लास्ट डी अँड ई झालं ए डी अँड ए अँगल जी अँड एच and angle E. Simple है A and B and C and D. Correct? A ची linear pair A and B linear pair है B and C linear pair है C and D linear pair है D and A linear. क्या? क्या pairs नीट बघा दोन्ही पद्धतीवर मी याची प्रॅक्टिस करा नुसतं साक्षर फक्त तात्पुरतं येईल आम्हाला बऱ्याच जणाला त्या जोड्या लिहायला 15-20 मिनिटं लागतात स्पीड आली पाहिजे त्याला साक्षर होणं म्हणायचं आणि तुम्हाला स्पीड येणं जसं सायकल येते मला आणि गर्दीत गेलं की कोणा तरी अंगावर घालतो सायकल येते म्हणणं सोपं आहे पण ती मला व्यवस्थित येते का हे फार महत्वाचं आहे तसं आहे हो माझा चॅप्टर झाला तात्पुरता थोडा कळाला त्यांनी काही होणार नाही हे डोक्यात घ्या ज्याला डोक्यात येते त्याने अभ्यास करावा आणि त्याला जाऊ द्या म्हणजे गरज आहे म्हणायची मग काय अडचण नाही पुन्हा उपयोग नाही ओके ह्या गोष्टी नीट बघा अजून काही आपण प्रॉपर्ट्या बघितल्या सम इम्पॉर्टंट प्रॉपर्ट्या मी तुम्हाला इथे सांगणार आहे त्या नीट बघा तुम्ही आणि मग आपण थेरमकडे वळणार आहे ओके ह्या गोष्टी नीट बघा सगळं बेसिक आहे 8th स्टँडर्डला खाली आहे नेक्स्ट पॉइंट आहे पेज नंबर 30 सम इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज आहेत दिली आहेत ती मी त्या रीड करतो ऑलरेडी तुम्हाला झालेले आहेत ते काय ते सांगतो सम इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज पेज नंबर 30 when two line intersect their pair of opposite angle formed are congruent आता आपण बघितलं
दोन लाईनी जेव्हा छेदतात तेव्हा त्या होणारे अपोजिट अँगल कसे असतात, कॉन्ग्रुएंट असतात. झाले पाहिजे. टू लाईन इंटरसेक्ट देन पेअर्स ऑफ अपोजिट अँगल आर कॉन्ग्रुएंट. अँगल्स इन लिनियर पेअर आर सप्लिमेंटरी. रेषीय जोडी त्रिकोणाच्या मापाची बेरीज 180 असते म्हणजे ते सप्लिमेंटरी असतात. दोन्ही सांगितलंय. थर्ड बघा मागच्या वर्षी झालेली थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ मी एकदा रीड करतो आणि मग पुन्हा एक्सप्लेन करतो. When one pair of corresponding angle is congruent, नीट ऐका. When one pair of corresponding angle is congruent, then remaining pairs of corresponding angle are congruent. झाले मग लास्ट इयरला. When one pair of alternate angle is congruent, then remaining pairs of alternate angle are congruent. And last, when one pair of interior angles of one side of transversal is supplementary, then other pair of interior angles is also supplementary. तुमच्या मी आता जे समजून सांगतो कसं आहे ते त्या अर्थ तुम्हाला लगेच लक्षात येईल. एक जोडी जर कोणतीही म्हणतो एल एम एन, आता समज लक्षात घ्या आपण इथं नाव ए बी सी डी पी क्यू आर एम एस. ही जर करस्पॉन्डिंग अँगलची जोडी 80-80 असेल, एक जोडी जर करस्पॉन्डिंग अँगलची कॉन्ग्रुएंट असेल तर उरलेल्या तिन्ही राहिलेल्या जोड्या कॉन्ग्रुएंटच असतात. मी तर अजून त्याच्या पुढे म्हणतो एक जोडी करस्पॉन्डिंगची कॉन्ग्रुएंट झाली की मग बाकी सगळ्या जोड्या कॉन्ग्रुएंट होतात. अल्टरनेट अँगलच्या जोड्या कॉन्ग्रुएंट होतात. इंटिरियर अँगल कॉन्ग्रुएंट नसतात. इंटिरियर अँगल हे सप्लिमेंटरी असतात. लक्षात घ्या. त्यांच्या मापाची बेरीज 180 असते. बघा हे उदाहरण, हा 80 झाला म्हणजे हा 80 म्हणजे 100 होईल. अँगल सी लिनियर पेअर 100चा अपोजिट अँगल कॉन्ग्रुएंट असतात किंवा हा 80 म्हणजे हा लिनियर पेअर होईल, हा 100 होईल. हा 80 म्हणजे पुन्हा 100 होईल, पुन्हा 80 होईल आणि 100 होईल. कसं आहे बघा, अपोजिट अँगल कॉन्ग्रुएंट असतात किंवा लिनियर पेअरची बेरीज एक कॉन्ग्रुएंट झालं. बघा मग अल्टरनेट अँगल एक कॉन्ग्रुएंट झाली का नाही बघा. करस्पॉन्डिंग अँगल ही जोडी कॉन्ग्रुएंट झाली, ही कॉन्ग्रुएंट झाली. इंटिरियर अँगल सप्लिमेंटरी झाले का बघा. 100 आणि 180 सगळे नियम लागू पडतात आत्ताच्या प्रॉपर्टी. पुन्हा सांगतो, अपोजिट अँगल कॉन्ग्रुएंट असतात. लिनियर पेअरची बेरीज सप्लिमेंटरी असते, त्यांची 180 असते. एक जोडी जर कॉन्ग्रुएंट असेल करस्पॉन्डिंग अँगलची अल्टरनेट अँगल त्याच्या इतर जोड्या सुद्धा कॉन्ग्रुएंट असतात. इंटिरियर अँगलची एक जोडी जर सप्लिमेंटरी असेल तर दुसरी सुद्धा काय असते, सप्लिमेंटरी असते. ह्या प्रॉपर्ट्या तुम्ही त्या लिहून काढायच्या. पेज नंबर तुमच्या 30 आणि 14 वर दिलेल्या. त्याला प्रॉपर्टीज ऑफ सम इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज म्हणून दिल्या. 5 प्रॉपर्टी त्या लिहायला हरकत नाही. आता पॅरलल लाईन संबंधीचे 3 प्रॉपर्टी आपल्याला बघायच्या. एक अल्टरनेट अँगलची, एक करस्पॉन्डिंग अँगलची आणि इंटेरियर अँगलची. आणि ते तिन्ही थेरम आहेत. त्यातले 2 थेरम खूप महत्त्वाचे एक्झामच्या दृष्टीने. एक थेरम मी फक्त तुम्हाला डायरेक्ट इनडायरेक्ट रूप आहे तो पॉइंट आपण बघणार आहे. प्रॉपर्टीज ऑफ पॅरलल लाईन्स. प्रॉपर्टीज ऑफ पॅरलल लाईन्स. पॅरलल लाईन्स. प्रॉपर्टीज ऑफ पॅरलल लाईन्स. तर त्यातली पहिली बघायची प्रॉपर्टी इंटिरियर अँगल थेरम. त्यातला पहिला थेरम, 3 थेरम आहेत. इंटिरियर अँगल थेरम, करस्पॉन्डिंग अँगल थेरम आणि अल्टरनेट अँगल थेरम. तर त्यातली पहिली थोडीशी इनडायरेक्ट प्रूफ आहे, ती आपण घेणार नाही. त्याचं फक्त गिव्हन आणि प्रूफ बघणार आहे. इंटिरियर अँगल थेरम. कोणता थेरम बघणार आहे? इंटिरियर अँगल थेरम. इंटिरियर अँगल थेरम म्हणलं तरी चालतंय. थेरम काय बघा, स्टेटमेंट त्याचं काय दिलंय, हे थेरमचं नाव झालं. इंटिरियर अँगल. प्रॉपर्टीज ऑफ पॅरलल लाईन हा पॉइंट आहे. पॅरलल लाईन संबंधी आपल्याला 3 प्रॉपर्ट्या बघायच्या आणि याचा उलटे बघायचे, कॉन्व्हर्स. त्यातली इंटिरियर अँगल थेरम, त्या थेरमचं नाव आहे. काही काही थेरमला नाव दिलेलं असतं, काही काही थेरमला नाव नसतं. त्याचं स्टेटमेंट, विधान आपण काय आहे ते बघा. मी वाचतो, रीड करतो. इथं तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये दिलेलं असतं. If two parallel lines are intersected by transversal, दोनदा तीनदा रिपीट करतो. स्टेटमेंट काय? If two parallel lines are intersected by transversal the interior angle on the either side the interior angles
on either sides of the transversal are supplementary are the supplementary बघा आता कंडिशन काय इफ आणि इथं कॉमा दिला तिथून देन म्हणलं तरी चालतंय देन शब्द वापरला तरी चालतंय इथून इफ देननी जोडलंय वाक्य इफ टू पॅरलल लाईन्स फिगर काढतो आता कंडिशन काय नीट बघा कंडिशनल स्टेटमेंट आहे की इफ टू पॅरलल लाईन नुसत्या दोन लाईन म्हणतो का इफ टू लाईन्स किंवा ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट टू लाईन्स असा जर शब्द असता तर मग वेगळं होतं इथं एक ट्रान्सव्हर्सल दोन पॅरलल लाईनला काय करायची इंटरसेक्ट करायची लक्षात घ्या ह्या दोन्ही लाईनी पॅरलल आहेत कंडिशन हे ट्रान्सव्हर्सल आहे ए बी सी अँड डी ई क्यू आर एस याची थोडीशी इनडायरेक्ट प्रूफ आहे एक्झामच्या दृष्टीने महत्वाची नाही आपण वेळ वाया घालवणार नाही खूप महत्वाची नाही फक्त याचं गिव्हन आणि टू प्रूफ काय बघायचं प्रॉपर्टी म्हणजेच थेरम आहेत ह्या प्रॉपर्टी आपल्याला कामाला येणार आहेत आता पहिली प्रॉपर्टी आपण बघायलो की अपोजिट अँगल कॉन्ग्रुएंट असतात ही आपल्याकडे प्रॉपर्टी तयार आहे किंवा अँगल्स इन लिनियर पेअरची बेस 180 असते ही प्रॉपर्टी तयार झाली आता आपल्यात अजून एक ऍड होईल ही पहिली काय दोन पॅरलल लाईनला एका ट्रान्सव्हर्सली छेदली असते पण कंडिशन काय अर्धे त्या दोघी पॅरलल असतील तरच याचा दुसरा अर्थ त्या पॅरलल नसतील तर इंटिरियर अँगल सप्लिमेंटरी नसतात याचा दुसरा याचा अर्थ होतो if two parallel lines are intersected by transversal the interior angles on either sides of the transversal are supplementary कंडिशन अशी जर दोन लाईनी पॅरलल असतील आणि त्यांना ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट करत असतील तर होणारे इंटिरियर अँगल सप्लिमेंटरी असतात याचा दुसरा मिनिंग निघतोय जर दोन लाईनी पॅरलल नसतील आणि ट्रान्सव्हर्सलला त्या लक्षात होणारे इंटिरियर अँगल सप्लिमेंटरी नसतात असे दोन्ही मिनिंग निघतात कंडिशन लक्षात आली पाहिजे नाही तर आपल्याला कधी म्हणतो आपल्याला कधी म्हणून जातो इंटिरियर अँगल सप्लिमेंटरी कधी असतात ते हे नीट लक्षात घ्या त्या मस्ट कंडिशन लक्षात घ्या त्या दोन लाईनी पॅरलल असतील तर अन्यथा नाही आणि मग गिवन काय आहे इथं गिवन लाईन एल पॅरलल टू कंडिशन बघा एल पॅरलल टू लाईन एम हे आर्थिक गोष्ट माहित असणं आपलं कसं अर्धच माहित असतं तसं मायनस मायनस प्लस आपल्याला बेकार सवय कधी पण माहित पाहिजे बेरजेचे नियम वेगळे गुणाकार तसंही तसं काय आपल्याला दिसे की इंटिरियर अँगल सप्लिमेंटरी असतात कंडिशन काय आहे त्या लाईनी पॅरलल अँड लाईन एम इज ट्रान्सव्हर्सल टू प्रूव्ह काय करायचंय टू प्रूव्ह अँगल पीबीसी अँगल मेजर अँगल पीबीसी प्लस मेजर अँगल बीसीआर इक्वल सप्लिमेंटरी म्हणजे काय त्या दोन कोणाच्या मापाची बेरीज किती 180 असते एक जोडी दुसरी आणि दुसरी जोडी सुद्धा क्यूबीसी प्लस मेजर अँगल बीसीएस इक्वल टू 180 करेक्ट गिवन अर्धा पार्ट काय if two parallel lines are intersected by transversal then interior angles on either sides of the transversal are supplementary याला गिवन पार्ट म्हणायचं याला टू पार्ट म्हणायचं याची प्रूफ इनडायरेक्ट प्रूफ आहे थोडीशी अवघड आहे आणि एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाची नाही पण प्रॉपर्टी महत्त्वाची प्रॉपर्टी म्हणजेच काय थेरम प्रॉपर्टी म्हणजे थेरम ते आपल्याला संपत्ती सुद्धा म्हणतो आपली ही घेत जसं तुमचं ग्रामर असतं दरवर्षी नवीन ग्रामर शिकतात पुढे तसं आपल्याला ह्या प्रॉपर्ट्या घेत पुढे जायचं ह्या सगळ्या प्रॉपर्ट्यांचा यूज पुढे होत राहतो प्रॉब्लेम सोडवायला होत लागतो म्हणून हे थेरम फार महत्वाचे आहेत पहिली प्रॉपर्टी लक्षात घ्या याची मी प्रूफ देणार नाही पुढच्या दोन प्रॉपर्टी आपल्याला बघायच्या अजून अल्टरनेट अँगल थेरम एक बघायचा आहे आणि करस्पॉन्डिंग अँगल थेरम बघायची त्याची प्रूफ द्यायची ती फार सिंपल आहे ओके चालेल आपण पुढचा थेरम बघूया पुढचा थेरम आहे
आपण अल्टरनेट अँगल थेरम बघितलं, त्याची प्रूफ दिली नाही कारण की इनडायरेक्ट प्रूफ होते, थोडीशी तुम्हाला समजायला थोडी आवड होती आणि फार परीक्षेच्या दृष्टीने महत्वाची नव्हती, पण ही मात्र महत्वाची व्ही आहे. पण प्रॉपर्टी सगळ्यात महत्वाच्यात लक्षात घ्या, नीट डोक्यात घ्या. तिन्ही स्टेटमेंट सारखेच आहेत. तीन स्टेटमेंट काय बघायच्यात? इफ टू लाईन्स आर पॅरलल then their alternate angles are congruent, their corresponding angle congruent and their interior angle are supplementary. दोन लाईनी जर पॅरलल असतील तर तीन कंडिशन आहेत होणारे. दोन लाईनी जर पॅरलल असतील तर इंटिरियर अँगल सप्लिमेंटरी असतात. दोन लाईनी पॅरलल असतील तर होणारे करस्पॉन्डिंग अँगल इक्वल मापाचे असतात किंवा कॉन्ग्रुएंट असतात. दोन लाईनी पॅरलल असतील तर होणारे अल्टरनेट अँगल कॉन्ग्रुएंट असतात. हे तीन स्टेटमेंट, त्याला तीन थेरम म्हणले आपण. इंटिरियर अँगल थेरम, करस्पॉन्डिंग अँगल थेरम आणि पुढचा बघायचा आहे तो आपल्याला अल्टरनेट अँगल थेरम. कंडिशन काय? पण दोन लाईनी पॅरलल असतील तरच. कंडिशन बघा, नुसतं कधी कॉन्ग्रुएंट आपल्याला सवय लागत तसं होऊ देऊ नका. म्हणून द करस्पॉन्डिंग अँगल्स कशामुळे फॉर्म झाले? फॉर्मड बाय ट्रान्सव्हर्सल ऑफ टू पॅरलल लाईन्स. लक्षात घ्या, दोन पॅरलल लाईनला एका ट्रान्सव्हर्सलने छेदले असता होणारे आर इक्वल मेजर. कोण इक्वल मेजर आहेत? करस्पॉन्डिंग अँगल. हे इक्वल आहे. मग गिवन काय होईल? गिवन खूप सिंपल, खूप नीट लक्षात घ्या सगळ्या लिहिण्यासाठी. इन फिगर लाईन एल पॅरलल टू लाईन एम and line N is the transversal. Line N is the transversal. Correct. दोन समांतर रेषा आहेत, लाईन L पॅरलल टू M आणि टू प्रूव्ह काय करायचं आपल्याला? टू प्रूव्ह. आणि आपल्याला माहिती आहे अल्टरनेट अँगलची करस्पॉन्डिंग अँगलची एक पेअर कॉन्ग्रुएंट झाली की उरले कॉन्ग्रुएंट. आताच आपण बघितलंय प्रॉपर्टी सुद्धा. एक दाखवली तरी टू प्रूव्ह अँगल A इक्वल टू अँगल B. टू प्रूव्ह अँगल A इक्वल टू अँगल B. A आणि B हे करस्पॉन्डिंग इक्वल असतात, हे प्रूव्ह करायचे. प्रूफ तीनच ओळीची प्रूफ आहे, खूप सिंपल आहे, लक्षात घ्या. इन फिगर मी काय करतो बघा. अँगल A प्लस अँगल C इक्वल टू 180 डिग्री. काय? अँगल्स इन लिनियर पेयर. याला किती नाव द्या? एक. सिंपल स्टेटमेंट आहे. ए आणि सी कसे अँगल आहेत? अँगल्स इन लिनियर पेयर. लक्षात घ्या. A प्लस C इक्वल टू 180 डिग्री. Also अँगल B प्लस अँगल C इक्वल टू 180 डिग्री. आत्ताच प्रूव्ह केले आपण की आत्ताच प्रॉपर्टी बघितली तर दोन लाईनी पॅरलल असतात, इंटिरियर अँगल कसे असतात? सप्लिमेंटरी. हे अँगल कसे आहेत? B आणि C इंटिरियर अँगल आहेत. दोन लाईनी पॅरलल आहेत का? आहेत. कंडिशन आहे दोन लाईनी पॅरलल आहेत म्हणून इंटिरियर अँगल म्हणून कंसात आहे. इंटिरियर प्रॉपर्टी इंटिरियर अँगल थेरम. आत्ताच बघितला, लगेच कामाला लागतो. या दोन्ही कंडिशन कळाले का? बघा खूप सिंपल आहे. रिझन महत्वाचं आहे, नुसत्या गप्पा मारून जमणार नाही. 180 का? A प्लस C अँगल्स इन लिनियर पेयर आणि B प्लस C यांची बेरीज 180 काय? तर लाईन L गिवन मध्ये काय? गिवन पार्ट काय म्हणतो? त्या दोन लाईनी पॅरलल असतील तर आता आपल्याला माहिती आहे, आपल्याकडे नॉलेज आहे, दोन लाईनी पॅरलल असतील इंटिरियर अँगल सप्लिमेंटरी असतात. आत्ताच प्रूव्ह केले आपण, बघितलंय. आणि मग आता आपल्याला माहिती आहे फ्रॉम 1 and 2 काय कन्क्लुजन निघाल? फ्रॉम 1 and 2 दोघांची आरएचएस सारखे असेल तर एलएचएस सुद्धा काय असते? सारखी असते, कारण दोघांची व्हॅल्यू सेम आहे. मग अँगल A प्लस अँगल C इक्वल टू अँगल B प्लस अँगल C. पण अँगल C आणि C काय होते? कॅन्सल होते. आणि मग काय राहील? अँगल A इक्वल टू काय होईल? अँगल A इक्वल टू अँगल B. हेच प्रूव्ह करायचं होतं बघा आपल्याला. इतकी सिंपल. किती ओळीची प्रूफ आहे? 1 2 3 आणि 4. काय केले? पुन्हा एकदा रिपीट करतो की लाईन L आणि M पॅरलल गिवन मध्ये दिले. कंडिशन आहे दोन पॅरलल लाईनला एका ट्रान्सफरसल कोण आहे? कोण आहे? करस्पॉन्डिंग अँगल इक्वल मेजरचे असतात, हे प्रूव्ह करायचंय. मग प्रूफ मध्ये A आणि C कसे आहेत? अँगल्स इन लिनियर पेयर आहे आणि त्याचा आपल्याकडे अझम्पशन आहे की त्यांच्या रेषी त्यांच्या कोणाच्या मापाची बेरीज किती असते? 180.
आणि बी प्लस सी किती 180. इंटिरियर अँगल थेरम आत्ताच बघितलं आपण. इथं दोन लाईनला एका ट्रान्सव्हर्सली छेद होणारे इंटिरियर अँगल जर सप्लिमेंटरी असतात हे आपण बघितलंय. आणि मग 1 आणि 2 वरून आपण कन्क्लुजन काढलं की काय, की दोघांची उजवी बाजू सारखी असते तेव्हा त्याची डावी बाजू सुद्धा कशी असते, सारखी असते. आणि दोन्हीकडे सी सी अँगल कॉमन आहे म्हणून तो कटन, आणि तिकडे गेल्यानंतर तो मायनस होईल. राहीन कोण, अँगल ए इक्वल टू बी. आणि तेच आपल्याला प्रूव्ह करायचं. इतकी सिंपल प्रूफ आहे. एक्झामला 3 मार्काला विचारली जाऊ शकते. तुम्हाला स्टेटमेंट दिलं जातं असं, आणि त्याच्यावर तुम्हाला ती प्रूफ द्यावा लागेल. सेम प्रूफ अल्टरनेट अँगलची, फक्त शब्द बदलायचे आपल्याला. सेम प्रूफ आहे. शब्द जिथं जिथं करस्पॉन्डिंग शब्द तिथं फक्त अल्टरनेट अँगल म्हणायचंय. बघू ती सुद्धा थिअरम आहे. अल्टरनेट मग इथं पुढचा बघू आता आपण कोणता. बघा आयडिया तुम्हाला सांगतो. अल्टरनेट अँगल थेरम. पुढचा थेरम नंबर 3 चा लक्षात घ्या. अल्टरनेट अँगल्स थेरम. फक्त करस्पॉन्डिंग शब्द काढून टाकायचा. द अल्टरनेट अँगल्स. अल्टरनेट स्टेटमेंट काय आहे बघा. अल्टरनेट अँगल्स फॉर्म्ड बाय ट्रान्सव्हर्सल ऑफ टू पॅरलल लाईन्स आर ऑफ इक्वल मेजर. आर ऑफ इक्वल मेजर. फक्त मी अजून आकृती ठेवतो, आयडिया सांगतो. ए इथं करस्पॉन्डिंग इथं घेतो फक्त याला, कारण ए आणि बी अल्टरनेट अँगल होती. मग जशाला तशी प्रूफ पुन्हा तीच आहे बघा. फक्त काय केलं आयडिया लक्षात घ्या. मला तिसरा थेरम, पहिला कोणता बघितला, इंटिरियर अँगल थेरम बघितला. दुसरा कोणता बघितला, करस्पॉन्डिंग अँगल थेरम बघितला. तिसरा कोणता आहे, अल्टरनेट अँगल थेरम. तुम्ही मात्र लिहायचा आहे तो, माझ्यासारखं करायचं नाही. आणि मग स्टेटमेंट काय होईल, द अल्टरनेट अँगल्स फॉर्म्ड बाय ट्रान्सव्हर्सल ऑफ टू पॅरलल लाईन्स आर ऑफ इक्वल मेजर. अल्टरनेट अँगल इक्वल असतात, फक्त इंटिरियर अँगल सप्लिमेंट. गिवन तेच होणार आहे बघा. प्रूफ तीच आहे. जशात तसं लाईन एल पॅरलल टू एम अँड लाईन एल इज ट्रान्सव्हर्सल ए इक्वल टू बीच. फक्त इथली जागा इथे घेतली मी काय बदल केला, ए इथं होता तो इथं घेतला. अल्टरनेट पाहिजे. ए आणि बी काय अल्टरनेट अँगल. इन फिगर ए प्लस सी अँगल सी लिनियर पेयर आणि बी प्लस सी इंटिरियर अँगल तेच आहे. आणि मग 1 आणि 2 कडे एक प्रूफ मध्ये काही बदल नाही. काय चेंजेस केले, इथं एक अल्टरनेट शब्द मांडला, इथे एक अल्टरनेट शब्द मांडला, इथरला ए इतर घेतला. बाकी जशाला तशी मी प्रूफ केली. प्रूफ मध्ये काही बदल नाही. ह्या 2 पैकी एक एक्झाम मध्ये विचारली जाऊ शकते. आज 3 थेरम बघितलेत आपण. त्यात एकाची प्रूफ दिली नाही, फक्त गिवन आणि टू येऊ शकतं. राईट, ओनली गिवन अँड टू प्रूफ ऑफ द करस्पॉन्डिंग अँगल थेरम म्हणायला पाहिजे. त्या 3 सॉरी इंटिरियर अँगल थेरम बघितला, दुसरा करस्पॉन्डिंग अँगल थेरम बघितला, आणि तिसरा कोणता बघितला, अल्टरनेट अँगल थेरम बघितला. आणि मागच्याच प्रिव्हियस 5 प्रॉपर्टी तुम्ही ते कम्प्लीट करायच्या. मी याच्यावर होमवर्क देईन, तो तुम्ही कम्प्लीट करायचा. नंतर आता याच्यावर जे एक्झरसाइज आहे आपण ते नेक्स्ट पिरियडला बघू. एवढाच आहे. 2.1 आपण पुढच्या पिरियडला बघू. त्याचे 5 प्रॉब्लेम आहे. ओके, थँक्यू.